नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकानंतर आचारसंहिता संपलेली आहे व त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत किंवा महाराष्ट्रामध्ये विविध पदांसाठी भरतीची सुरुवात आहे ती पाहायला या ठिकाणी मिळत आहे। काल एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो ज्या वेटिंगमध्ये होत्या किंवा ज्या जाहिराती थांबलेल्या होत्या त्यासाठी सुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन आता सुरुवात झालेली आहे, ज्याबाबतचे अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी देणार आहे। जर तुम्ही लिपिक, शिपाई किंवा परीक्षक सारख्या पदांसाठी प्रयत्न करणार असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, पहिली जाहिरात काल प्रसिद्ध झालेली होती ती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या अप्पर पोलीस महासंचालक पुणे अन्वेषण विभाग CID मार्फत ही या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात होती। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे पद भरलं जात होतं ते गट क मधलं पद आहे, ज्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी मित्रांनो 16 जागांसाठी सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती आता डिटेलमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता S15चा पे स्केल 41,800 ते 31,300 हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे मित्रांनो। टोटल 16 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता इतकी माहिती आपल्याला कालपर्यंत होती, पुढे आपण यासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते आता या ठिकाणी पाहणार आहोत। बघून घ्या। यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर आपण त्याच्या बघूया पदांचे जे विश्लेषण आहे कॅटेगरी वाईज ते कशा प्रकारे आहे। तर पदाचं नाव सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक सरळ सेवा भरती अंतर्गत पे स्केल ऑलरेडी सांगितलेला आहे, पे स्केल बेस्ड इन क्लास आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल 16 जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत, ज्यापैकी 2 जागा अराखीवसाठी आहेत, इतर जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी रिझर्व्ह आहेत त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। ज्यामध्ये अज किंवा इतर सर्व संवर्गाचे जागांचं विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। त्या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। यामध्ये तुम्ही बघू शकता सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदाकरता समांतर आरक्षण नमूद तक्त्यानुसार लागू राहणार आहे। सो त्या बेसिसवर अगेन तुमच्या कॅटेगरीला असलेल्या जागांचं विश्लेषण पाहून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर असावा। त्याचबरोबर हे नसेल तर न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर BSc फॉरेन्सिक सायन्स झालेला असेल तरी तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र MSc किंवा तत्सम दुसरं कोणतं असेल तरी चालेल आणि मराठी आणि हिंदी ज्ञान असणे आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल। मात्र बेसिकली तुमचं मराठी आणि हिंदीचं ज्ञान असणे आवश्यक आहे। MSc सर्टिफिकेट पाहिजे आणि कोणतं एक क्वालिफिकेशन यापैकी असेल मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। आता यासाठी एज लिमिट बघा, 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहील। एज लिमिट तुम्हाला 11/3/2026 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे। 18 ते 43 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना राहणार आहे आणि अंशकालीनला 18 ते 55 वर्ष एज लिमिट राहील। माजी सैनिकांना सर्व्हिस प्लस 3 इयरचा जो क्रायटेरिया आहे त्या बेसिसवर या ठिकाणी एज लिमिट लागू होत आहे। यासाठी आता एक्झाम कशा प्रकारे होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे। सरळ सेवा एक्झाम असल्यामुळे या ठिकाणी एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल जी 200 गुणांची या ठिकाणी असणार आहे। सदर परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची परीक्षा व भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे। सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील। तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावी लागतील, हे फार महत्त्वाचं आहे। सो सिलेबस थोडासा डिफरंट या ठिकाणी राहणार आहे। 200 गुणांच्या ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी 120 मिनिटांचा टाइम तुम्हाला राहील। यामध्ये जर बघितला तर भाग 1 मध्ये मित्रांनो जे क्वेश्चन्स असणार आहेत ते मराठी इंग्रजी मध्ये असतील, ज्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक आणि सामान्य ज्ञान या विषयाबद्दल तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील। सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तयारी करायची आहे। यासाठी परीक्षा शुल्क बघून घ्या। शासकीय या परीक्षेसाठी अप्लाय करण्यासाठी 1000 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे। माजी सैनिकांना फी घेतलेली नाही आहे। TCS मार्फत ही एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे किंवा रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे। यासाठी 10/2/2026 पासून 11/3/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। सो ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आचारसंहिता असल्यामुळे काही जाहिरातींसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन थांबलेली होती ती आता पुन्हा सुरू झालेली आहे। त्यामधली पहिली जाहिरात अशी आपण पाहू शकतो जी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे। यामध्ये
विविध पदांसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे आणि 10 तारखेपासून पुन्हा यासाठी 21 तारखेपर्यंत ऑनलाईन अप्लाय करण्याची संधी तुम्हाला आहे. सो जर तुम्ही बेसिक त्या ठिकाणी लोकलचे कॅन्डिडेट असाल किंवा इतर कुठे महाराष्ट्रामधून असाल तर अप्लाय करू शकता. 70% जागा या लोकल कॅन्डिडेट्सला त्या जिल्ह्यातील कॅन्डिडेट्सला घेतले जातील आणि 30% ह्या इतर जिल्ह्यातून कॅन्डिडेट्स घेतले जातील. यामध्ये जर बघितला तर क्लार्क, लिपिक, लेखनिकच्या 250 जागा आहेत, शिपाईच्या 115 जागा आहेत, वाहन चालकच्या 10 जागा आहेत. सो यामध्ये तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल आणि MSc सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 12वी उत्तीर्ण 60 गुणांचा असाल तरी अप्लाय करू शकता आणि 12वी उत्तीर्ण आणि ड्रायव्हिंग असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो या 2 जाहिराती सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत रिक्रुटमेंट सुरू आहे. सो त्या गड्डसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. एक चांगल्या संधी आहेत मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये 70,000 जागांसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू होणार आहे. सो मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवाल जेणेकरून तुम्हाला डेली अशाच प्रकारचे जॉब अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.